स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवले त्या राजमाता जिजाऊ आणि स्त्रियांच्या डोळ्यात ज्यांनी शिक्षणाचे अंजन घातले त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. हॅलो, मी कोल्हापूर कन्या साक्षी. आपल्या आऊसाहेब जिजाऊ, काय वर्णावं या माऊलीबद्दल. तुम्ही मी घेत असलेला हा श्वास या माऊलीची देण आहे. अखंड भूमीवर पसरलेला गुलामगिरीचा काळोख याच माऊलीने दूर केला. आयाबायांमध्ये स्वाभिमान पेरला. इतकंच काय, स्वतःचा पुत्र रयतेसाठी अर्पण केला. 32 जाताच्या बोकडाचा वध करणाऱ्या या महाराष्ट्र देशाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवणाऱ्या जगदंबेचा त्याग जरूर आठवावा. आज जिजाऊ माँसाहेबांची जयंती. त्यांनी फक्त एक राजा घडवला नाही, तर एक संस्कृती आणि स्वाभिमान घडवला. संस्काराची खाण आणि स्वराज्याची शान. राजमाता जिजाऊ माँसाहेबांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन. तसेच ज्या काळात मुलींना शिक्षण नाकारलं जात होतं त्या काळात एक स्त्री शिक्षणाचा दिवा घेऊन उभी राहिली. दगड, अपमान सहन करून तिने ज्ञानाचा मार्ग सोडला नाही. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाची जननी ओळखल्या जातात. त्या प्रत्येक शिकलेल्या मुलीमागे त्यांचा संघर्ष, त्यांची स्वप्ने आणि त्यांची जिद्द आहे. शिक्षण, समता आणि मानवतेचा वारसा देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.